परिसरातील गोलघण ते आळंदी या दिंडी सोहळ्याचं मनापासून आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काळूस ग्रामस्थांच्या वतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं मी आपलं मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो. मगाशी महाराज आपलं कीर्तन ऐकण्याचा थोडासा योग आला. मी फार लहान माणूस आहे, पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो महाराज, माझ्या माता भगिनींना तुम्ही हे सांगू नका की त्यांनी जीन्स घालावी की घालू नये. त्यांना हे सांगू नका त्यांनी बांगड्या घालाव्यात हातात की घालू नये. कारण माझ्या जिजाऊ महासाहेबांनी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी, सावित्रीबाई फुलेंनी वर्षानुवर्षांची जी गुलामी होती माझ्या माता भगिनींच्या नशिबी आलेली, ही गुलामी तोडण्याचं काम केलं. आणि आज जेव्हा आम्ही म्हणतो विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, तो संत जनाबाईंचा अभंग आम्ही समोर मानतो. त्यामुळे या गोष्टींवर पुढे जाण्यापेक्षा मला वाटतं की जोपर्यंत या माझ्या भगिनींची ताकद आहे, जेव्हा माऊलीचा आशीर्वाद जेव्हा मिळतो, कारण भगवंताला आम्ही माऊली म्हणतो, कारण सर्व शक्तिमान जर कोण असेल तर ती माऊली असते. आणि जर माऊलीचा आशीर्वाद मिळाला तर त्या माऊलीच्या आशीर्वादासमोर भली भली जी संकट असतात ही गबगार होतात. आपण मगाशी प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा सुद्धा उल्लेख केला. पुन्हा सांगतो की फार मोठं योगदान भागवत संप्रदायाचं आहे, फार मोठं योगदान वारकरी संप्रदायाचं आहे. कारण जेव्हा सुलतान होते, बादशाह होते आणि यांच्या पदरी मराठी मनगट, म्हणजे तलवारीला प्रत्येकाच्या धार होती, पण गुलामी मात्र सुलतानांची करत होतो, चाकरी त्यांची करत होतो. असं असताना राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी जेव्हा जो अंगार फुलवला, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांनी जो अंगार फुलवला आणि स्वराज्य संस्थापक स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या रूपानं स्वराज्य उदयाला आलं. ही मनगट होती, हातातली तलवार निसटली होती, तरी मूठ वळलेली ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर भागवत धर्माच्या पताकेने केलं. हे फार मोठं योगदान आहे. पण त्याचबरोबर मगाशी कीर्तन ऐकताना एक गोष्ट मला मनापासून झालं. मला सगळ्यात महत्वाची जी कायम गोष्ट असते, मी प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट मांडतो. म्हणजे मगाशी महाराज आपण प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचा उल्लेख केला. आनंदाची गोष्ट, अभिमानाचीच गोष्ट आहे. प्रभू श्रीरामचंद्र आमचंही दैवत आहे, पण प्रभू श्रीरामचंद्रांचं कोणतं रूप घ्यायचं हे आम्हाला ठरवणं फार गरजेचं आहे. धनुष्य ताणून, प्रत्यंच्या ताणून दुसऱ्यावर बाण रोखलेल्या श्रीरामांचं रूप आम्हाला हवंय, की आशीर्वाद देणाऱ्या सीताबाई, प्रभू श्रीरामचंद्र आणि हनुमंतरायाचं रूप आम्हाला हवंय, हे आम्हाला ठरवायचंय. बघायचे आपण रामायणाचा दाखला दिलात, पण हा दाखला देत असताना महाराज माऊलींनी सांगितलंय की सत्यवचन सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपण जो दाखला दिलात हा खर तर अधिक्षेप आहे. त्या अधिक्षेपाबद्दल मी आपली माफी मागतो. परंतु स्वतः रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता म्हटल्यानंतर त्याची बहीण कोण होणार? आणि मग ती हे मक्केला जाऊन का करेल? या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करणं फार गरजेचं आहे. आणि हा जर विचार आपण मनात ठेवला तर मला वाटतं की भागवत धर्मानं, वारकरी संप्रदायानं, सगळ्या संतांनी सगळ्यात मोठा संदेश काय दिला असेल तर प्रेमाने जग जिंकता येतं. विचार करा, सगळे देव आहेत, एवढे 33 कोटी देव आपल्या धर्मात आहेत आणि या सगळ्या देवांकडे शस्त्र आहे. हनुमंतरायाकडे गदा आहे, रामाकडे धनुष्यबाण आहे, शंकराकडे त्रिशूळ आहे, विष्णूकडे गदा आहे, प्रत्येकाकडे शस्त्र आहे. बरोबर की नाही? एक देव असा आहे ज्याच्या हातात शस्त्र नाही, ज्याचे हात कमरेवर आहे आणि तरी सुद्धा त्याच्या समोर अख्खं जग नतमस्तक होतं. तो पंढरीचा पांडुरंग आहे. आणि हा माऊलींचा संदेश आहे की प्रेमाने जग जिंकता येतं, बंधुभावाच्या जोरावर जग जिंकता येतं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, भगवंतानी जन्माला घालताना कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात, कुठल्या पंथात, कुठल्या प्रांतात जन्माला घालायचं ते सांगून पाठवलं नाही. सगळ्यांनाच 2 डोळे, 2 हात आहेत, 2 कान आहेत, 1 नाक आहे, 2 पाय आहेत. आईला प्रत्येक जण आईच म्हणतो, बापाला प्रत्येक जण बापच म्हणतो. तर मग या भेदापेक्षा जो माऊलींनी सांगून ठेवलाय, जो भगवंतानं सांगून ठेवलाय,
तो मानवतेचा धर्म जर आपण पुढे चालवला तर राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्रत्येकाचं योगदान लाभेल. हे योगदान आणि ही सद्बुद्धी आम्हाला दे, हीच माऊलींच्या चरणी, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांचं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या काळूस नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय शिवराय. खासदार, मला वाटतं आतापर्यंत साहेबांना आपण टीव्हीवर बघत होतो. सर, आज आमच्या महिला इतक्या खुश असतील ना की ज्यांना आम्ही टीव्हीवर बघत होतो, घोड्यावर टीव्ही बघत होतो, आज ते प्रत्यक्ष आमच्या समोर आहेत. मला वाटतं आज आमच्या सगळ्या माता भगिनींना असं वाटलं असेल की बस माऊली आम्हाला इथेच काळूस मध्ये भेटली, असं कदाचित त्यांच्या मनात नक्की आलं असेल. सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतो, आपण पांडुरंगाची छोटीशी मूर्ती देऊन आपण सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोले यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. आपण सदिच्छा भेट देऊन आम्हाला खऱ्या अर्थानं आपण उपकृत केलं. मनापासून पुन्हा पुन्हा आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या राजकीय आणि सगळ्याच वाटचालीसाठी मनापासून आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.